हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्ट देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज सोमवार दिनांक 3 नोव्हेंबर 2025, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वावसु, आयन दक्षिण, ऋतू हेमंत, मास कार्तिक, पक्ष शुक्ल. तिथी मित्रांनो, आजची त्रयोदशी तिथी आहे. उत्तर रात्री 2 वाजून 6 मिनिटानंतर चतुर्दशी तिथीला सुरुवात होईल. वार सोमवार आहे. नक्षत्र मित्रांनो, उत्तरा भाद्रपदा नक्षत्र आहे. दुपारी 3 वाजून 6 मिनिटानंतर रेवती नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो, हर्षण योग आहे. रात्री 7 वाजून 39 मिनिटानंतर वज्र योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो, कौलव करण आहे. दुपारी 3 वाजून 41 मिनिटानंतर तैतील करणाला सुरुवात होईल. आणि उत्तर रात्री 2 वाजून 6 मिनिटानंतर गरज करणाला सुरुवात होईल. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य तूळ राशीत असेल, गुरु कर्क राशीत, चंद्र आणि शनी मीन राशीमध्ये असतील. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना ही साडेसाती शुभ जाईल की अशुभ, हे आपल्याला आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे ज्योतिषी समजावून सांगतील मित्रांनो. त्यासाठी त्यांना आपल्याला संपर्क करायला हवा. सूर्योदय मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी 6 वाजून 41 मिनिटांनी असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 3 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. अस्तंगत ग्रहामध्ये सध्या कोणताही ग्रह अस्तंगत नाही. वक्री ग्रहामध्ये शनी ग्रह हा 13 जुलै पासून वक्री झालेला आहे. तो 28 नोव्हेंबर 2025 पर्यंत वक्रीच असणार आहे. तर असा वक्री शनी आपल्याला काय फळ देईल, हेही आपल्याला आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे ज्योतिषी चांगले समजावून सांगतील मित्रांनो. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहात एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. हर ओम शिव शिव शंभो राज्ञे प्रवर्तमानसते ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादी जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणे शालिवान शके 1947 प्रभावादी षष्टी संवत्सरांमध्ये विश्वावसु नाम संवत्सरे दक्षिणायने हेमंत ऋतू कार्तिक मासे शुक्ल पक्षे इंदू वासरे उत्तरा भाद्रपदा नक्षत्रे हर्षण योगे कौलव करणे त्रयोदशी शुभतिथो वीर गोत्रात उत्पन्न मी कडप्पा मोहपात्र दुरित क्षयद्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातातील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी 3 वाजून 6 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक 3, 4, 7, 13, 15 आणि 16. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 4 आणि 10. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 3, 7, 11 आणि 16. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 10 आणि 16. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 3, 7, 10, 15 आणि 16. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही. विवाह करण्यासाठी
तसेच देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही. वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 3, 7, 10 आणि 15. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 5 आणि 12. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास व पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा असा नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती असते ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी मित्रांनो उत्तर रात्री 2 वाजून 6 मिनिटांपर्यंत आहे. दिनविशेषमध्ये सोम प्रदोष आहे मित्रांनो. जे शिवभक्त गण या प्रदोष व्रताचे आचरण करत असतील त्यांनी अवश्य या प्रदोष व्रताचे आचरण करावे नियमात राहून आणि प्रदोष काळामध्ये जवळच्या जागृत अशा शिवमंदिरात जाऊन शिवलिंग पूजा अभिषेक युक्त करावी मित्रांनो. काही दानधर्म देखील करावा. वैकुंठ चतुर्दशीचा उपवास जर आपण दरवर्षी करत असाल तर आजही आपल्याला तो उपवास करायचा आहे मित्रांनो. आवळीच्या झाडाखाली तसेच मध्यरात्री बेलपत्राने विष्णूपूजन करायचे आहे. आवळीच्या झाडाखाली आपण केव्हाही दिवसामध्ये हे पूजन करू शकता भगवान विष्णूचे. मध्यरात्री मात्र आपण आपल्या घरी हे बेलपत्र वाहून भगवान विष्णूला 108 नावाने आपल्याला हे पूजन करायचे. किंवा बेल एवढे नाही मिळाले आपल्याला तर एक बेल आपण 108 नाव उच्चारून वाहू शकता मित्रांनो. सूर्योदय शिवपूजन आपल्याला तुळशीपत्राने करायचे आहे. सूर्योदय हे आपल्या घरीच आपल्याला शिवपूजन करायचे आहे. जर आपल्या घरी शिवलिंग जागृत आणि असेल तरच आपण ते घरी करावे. अन्यथा शिवमंदिर आपल्या जवळचे उघडे असेल एवढ्या सकाळी तर आपण त्या ठिकाणी जाऊन शिवपूजन तुळशीपत्राने करायचे आहे. 108 तुळशीपत्रे व्हायची आहेत शिवलिंगावर 108 नावाने भगवान शिवाच्या. आणि एवढे तुळशीपत्र आपल्याला जर मिळाले नाही तर एक तुळशीपत्रावर आपण 108 नावांचा उच्चार करून ते शिवलिंगाला व्हायचे मित्रांनो. मित्रांनो, दुपारी 3 वाजून 6 मिनिट ते उत्तरात्री 2 वाजून 6 मिनिटांपर्यंत घबाड योग असणार आहे. हा अत्यंत शुभ योग असल्यामुळे याची प्रचिती आपण अवश्य घ्यावी मित्रांनो. जे काही काम कराल आपण त्याचा फायदा आपल्याला होणारच आहे. दुप्पट किंवा तिप्पटही होऊ शकतो फायदा मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर हजर आहे. त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असतील तर आपण अवश्य सुरू करू शकता. पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका. अन्यथा आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहते. राहुकाळ सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार मित्रांनो. कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. तेव्हा आपण महत्वाची किंवा विशेष अशी कामे या काळात करू नका. रेग्युलर जी कामे आहेत तीच आपण या 1.5 तासाच्या काळात करावी मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.